हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद् भागवतम स्कंद तीसरा अध्याय 25वां श्लोक नंबर 27। असेवयायं प्रकृतेर्गुणानाम् ज्ञानेन वैराग्यविजृम्भितेन योगेन मय्यर्पिता च भक्त्या मां प्रत्यगात्मानमिह अहावरुन्धे इहावरुन्धे। असेवयायं प्रकृतेर्गुणानाम् ज्ञानेन विजृम्भितेन योगेन मय्यर्पितया च भक्त्या मां प्रत्यागात्मानम् इहावरुन्धे। असेवयायं प्रकृतेर्गुणानाम् ज्ञानेन वैराग्यविजृम्भितेन योगेन मय्यर्पितया च भक्त्या मां प्रत्यगात्मानमिहावरुन्धे। असेवयायं प्रकृतेर्गुणानाम् ज्ञानेन वैराग्यविजृम्भितेन योगेन मय्यर्पितया च भक्त्या मां प्रत्यगात्मानमिहावरुन्धे। असेवयायं प्रकृतेर्गुणानाम् ज्ञानेन वैराग्यविजृम्भितेन योगेन मय्यर्पितया च भक्त्या मां प्रत्यगात्मानमिहावरुन्धे। असेवया सेवा न करता अयम हा मनुष्य प्रकृते गुणानां प्राकृतिक त्रिगुणांची ज्ञानेन ज्ञानाने वैराग्याने विजृम्भितेन विकसित योगेन योग अभ्यासाने मयि मला अर्पितया स्थिर च आणि भक्त्या भक्तिभावाने माम मला प्रत्यक आत्मानं परम सत्य the absolute truth इह याच जीवनात अवरुंधे प्राप्ती करतो। भाषांतर अशा रीतीने प्राकृतिक त्रिगुणांची सेवा न करता
अशा रीतीने प्राकृतिक त्रिगुणांची सेवा न करता कृष्ण भावना विकसित केल्याने कृष्ण भावना विकसित केल्याने ज्ञानयुक्त वैराग्याने ज्ञानयुक्त वैराग्याने आणि योगाभ्यासाने आणि योगाभ्यासाने ज्यामध्ये मन ज्यामध्ये मन पुरुषोत्तम श्री भगवंतांच्या सेवेमध्ये पुरुषोत्तम श्री भगवंताच्या सेवेमध्ये नित्य स्थिर राहते, नित्य स्थिर राहते, मनुष्य याच जीवनात माझे सानिध्य प्राप्त करतो. माझे सानिध्य प्राप्त करतो. कारण मीच परमपुरुष परम सत्य आहे. परम सत्य आहे. बऱ्याचदा आपल्याला सांगितलं जातं की अध्यात्म म्हणजे जटिल कठीण न समजण्यासारखं वेग आहे. वेगला काय म्हणतात? टू द पॉइंट, डायरेक्ट कुठे सांगितलेलं नाहीये असं आपल्याला देखील सांगितलं जातं. परंतु बघा, इथे भगवान कपिलदेव भक्तिमय सेवेचं महात्म्य सांगत असताना डायरेक्टली सांगतात, अशा रीतीने प्राकृतिक तीन गुणांची सेवा न करता कृष्ण भावना विकसित केल्याने ज्ञानयुक्त वैराग्याने, व्हेरी इम्पॉर्टंट, आणि योगाभ्यासाने मनुष्य याच जीवनात माझे सानिध्य प्राप्त करतो. कारण मीच परम पुरुष आहे, मीच परम सत्य आहे. ज्ञानयुक्त वैराग्याने आणि योगाभ्यासाने, याचा अर्थ श्रील प्रभुपाद देतात, ज्यामध्ये मन पुरुषोत्तम श्री भगवंतांच्या सेवेमध्ये नित्य स्थिर राहते. ऑफकोर्स ही भगवंतांची सेवा करायला पाहिजे हे पहिल्यांदा आपल्या लक्षात येत नाही, आणि हे जरी लक्षात आलं तरी करायची कशी हे आपल्याला कळत नाही. परंतु मागच्या काही श्लोकांमध्ये भगवान कपिलदेव अगदी स्पष्टपणे समजावून सांगतात की माझी सेवा करण्याआधी माझ्या भक्तांची सेवा तुम्हाला करावी लागेल. साधूंवरती आसक्त व्हावं लागेल, साधूंची सेवा करावी लागेल. सेवा, असेवया या शब्दामध्ये, या श्लोकामध्ये शब्द वापरलाय असेवया. संस्कृतमध्ये हा शब्द तेव्हाच वापरला जातो जेव्हा ते एखाद्या शब्दाचा विरुद्ध शब्द तयार करायचा असतो. असेवया म्हणजे जो सेवा करत नाही. आता इथे वापरले, जो 3 गुणांची सेवा करत नाही तो मला प्राप्त करतो. परंतु सेवा करत नाही, सेवा आपला धर्म आहे, न करता आपण राहूच शकत नाही. जो 3 गुणांची सेवा करत नाही मग काय करतो? जो माझी सेवा करतो. आणि यासाठी अत्यंत महत्वाचे गुण सांगितलेले आहेत, ज्ञानयुक्त वैराग्याने आणि योगाभ्यासाने. ज्ञान, वैराग्य आणि योगाभ्यास. ज्ञान म्हणजेच काय की आपण काय करतोय आणि काय केलं पाहिजे याची अक्कल येणे. ज्ञान म्हणजे काय 1760 पुस्तकं वाचणे, त्यांना पाठांतर करणे, अभ्यास, सर्टिफिकेट मिळवणे. आपला अज्ञान दूर झाला पाहिजे मुळात. आणि ज्ञानाची खरी परीक्षा हीच असते की वैराग्य, विरक्ती किती प्रमाणामध्ये आलेली आहे. हे जर होत नसेल तर आपण अज्ञानीच आहे अजून. आणि याचा अभ्यास, सराव, प्रॅक्टिस करायचा असतो, त्यालाच योगाभ्यास म्हणतात. ज्याचं डिटेलमध्ये स्पष्टीकरण भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायामध्ये देतात. मन आणि इंद्रियांना संयमित करणे, मनाला, इंद्रियांना इंद्रिय विषयांपासून दूर करणे, अनासक्त करणे, भगवंतांवर ध्यान करणे, जप करणे, ज्याला आपण साधना अभ्यास म्हणतो.
ज्ञानामध्ये युक्त होऊन वैराग्य आला पाहिजे, जो योगाभ्यासाने शक्य आहे, आणि याचा रिझल्ट म्हणून आपण भगवंतांच्या सेवेमध्ये स्थिर झालं पाहिजे. श्लोक व्यवस्थितपणे लक्षात घ्या, मग आपण तात्पर्य वाचूया. या अध्यायाचं नावच आहे भक्तिमय सेवेचे महात्म्य. त्यामुळे प्रत्येक श्लोकामध्ये हे येणार आणि प्रत्येक श्लोक महत्वाचा आहे. प्रभुपाद तात्पर्य देखील देतात प्रत्येक श्लोकाला. आणखीन एकदा वाचतो मी श्लोकाचा अर्थ. अशा रीतीने प्राकृतिक 3 गुणांची सेवा न करता कृष्ण भावना विकसित केल्याने, ज्ञानयुक्त वैराग्याने आणि योगाभ्यासाने, ज्यामध्ये मन पुरुषोत्तम श्री भगवंतांच्या सेवेमध्ये नित्य स्थिर राहते, मनुष्य याच जीवनात माझे सानिध्य प्राप्त करतो, कारण मीच परम पुरुष आहे, मीच परम सत्य आहे. मागे एकदा आपण थोडस याच्यावरती चर्चा केलेली की परम सत्य म्हणजे काय. सुरू करतो मी तात्पर्य वाचायला. एकदम मला आणखीन एकदा आठवलं. परम सत्य, ज्याला इंग्लिशमध्ये नेहमी श्रील प्रभुपाद शब्द वापरतात, ऍब्सोल्यूट ट्रुथ. ऍब्सोल्यूटचा शब्दशः अर्थ परम होत नाही. ऍक्च्युली परमचा अर्थ असतो टॉप मोस्ट, सर्वोच्च, त्याच्या पलीकडे काही नाही. परंतु ऍब्सोल्यूटचा अर्थ असतो इंग्लिशमध्ये अशा प्रकारची गोष्ट ज्याला दुसऱ्या कुठल्याही गोष्टीचं कारण, मीमांसा किंवा स्पष्टीकरण देण्याची गरज नसते. ऍब्सोल्यूट, ज्यालाच श्रील प्रभुपाद समजावून सांगतात जे रिलेटिव्ह नाही. या भौतिक जगामध्ये सगळं काही रिलेटिव्ह आहे. जे काही सत्य आपल्या डोळ्यासमोर येतं ते रिलेटिव्ह असतं. रिलेटिव्ह म्हणजे ते सत्य प्रस्थापित करण्यासाठी आणखीन काही गोष्टींचा आपल्याला कारण मीमांसा करावी लागते, कारण सांगावं लागतं, स्पष्टीकरण द्यावं लागतं. एक तथ्य हे दुसऱ्या तथ्यावरती अवलंबून असतं या भौतिक जगामध्ये. परंतु भगवंत हे असे परम तथ्य आहेत, परम सत्य आहेत, ज्याच्यासाठी कुठल्याही दुसऱ्या गोष्टीच्या स्पष्टीकरणाची किंवा रिलेटिव्ह गोष्टीचं कारण सांगण्याची गरज नाही. त्याला ऍब्सोल्यूट ट्रुथ किंवा परम सत्य म्हणतात. आणि हे जनरली आपल्या लक्षात येत नाही, कारण अनादी अनंत कालापासून आपलं ट्रेनिंग हे रिलेटिव्ह ट्रुथ मध्ये आहे, सापेक्ष सत्यामध्ये, निरपेक्ष सत्यामध्ये नाही. या भौतिक जगामध्ये प्रत्येक गोष्ट आपल्याला कारण शोधून त्याचं सत्य एस्टॅब्लिश करायची, प्रस्थापित करायची सवय आहे. आणि म्हणून भगवंतांना, भगवंतांच्या लीला शक्तींना देखील आपण याच दृष्टिकोनातून कारण मीमांसा करून रिलेटिव्ह सापेक्ष पद्धतीने पाहून ते एस्टॅब्लिश करायचा, प्रस्थापित करायचा प्रयत्न करत असतो. आणि बऱ्याचदा त्यामध्ये आपण फेल होतो. बऱ्याचदा का फेल झालंच पाहिजे, कारण ते करताच येत नाही. आणि म्हणून हे ऍब्सोल्यूट ट्रुथ किंवा परम सत्य काय आहे आपल्याला लवकर लक्षात येत नाही. आणि म्हणून शास्त्रातून आचार्यांद्वारे गुरु शिष्य परंपरेमध्ये आपल्याला हे सांगितलं गेलेलं आहे की अशा प्रकारची कारण मीमांसा बंद करून आपण सेवेचा मार्ग धरला पाहिजे, जे इथे भगवान कपिलदेव अगदी ठामपणे सांगतात. यस, ठीक आहे, तुमची श्रद्धा उत्पन्न होण्यासाठी ठराविक प्रमाणामध्ये तुम्हाला स्पष्टीकरण दिलं जातं. शास्त्रामध्ये देखील दिलेलं आहे, प्रभुपादांनी दिलेलं आहे. सायंटिफिकली देखील बऱ्याचदा समजावून सांगितलं जातं. सायंटिफिकलीचा अर्थ मॉडर्न सायंटिफिक, आधुनिक विज्ञानाच्या आधारावरती. परंतु एक स्टेज येते, त्याच्या पुढे तुम्ही समजावून सांगू शकत नाही. त्याच्यासाठी भावच उत्पन्न व्हावे लागतात आणि त्या भावनेतूनच ते परम सत्य जाणावं लागतं, ज्याचा या भौतिक जगाशी तीळ मात्रही संबंध नाही. आणि हे भाव जर उत्पन्न व्हायचे असतील तर प्रेम म्हणजे काय हे परफेक्टली समजलं पाहिजे.
आणि तो प्रेम देखील सेवेवर, त्यागावर आधारित भावनायुक्त असला पाहिजे, स्नेह संयुक्त असला पाहिजे. त्याच्याशिवाय हरिनाम जप हे सगळं व्यर्थ ठरतं जोपर्यंत आपण भौतिक जगातल्या रिलेटिव्ह सापेक्ष पद्धतीने हे परमसत्य जाण्याचा प्रयत्न करतो. म्हणून सेवा या शब्दाला या श्लोकामध्ये इतका अर्थ आहे. आणि तेवढाच अर्थ आपण हा शब्द आपण समजावून घेतला, परमसत्य म्हणजेच ऍब्सोल्यूट ट्रूथ. मग आपल्या लक्षात येतं की सेवा का महत्वाची. आणि जोपर्यंत हा सेवाभाव मनामध्ये उत्स्फूर्तपणे निर्माण होणार नाही, उत्पन्न होणार नाही, तोपर्यंत आपण भगवंतांना जाणू शकत नाही, भगवंतांच्या भक्तांना जाणू शकत नाही, काहीच जाणू शकत नाही. इम्पॉसिबल. म्हणून बघा, हजारो लाखो तत्वज्ञानी अभ्यास करत असतात युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन देखील, धर्मावरती, रिलिजनवरती ग्रंथाचा अभ्यास करतात. जीव गोस्वामींच्या ग्रंथावरती लोक PhD करतात, परंतु त्यांना भगवान कळत नाही, जसं सार्वभौम भट्टाचार्य करायचे. त्यामुळे सेवा अत्यंत महत्वाची आहे. म्हणून या श्लोकामध्ये 2 वेळा सेवा हा शब्द वापरला गेलेला आहे. त्रिगुणांची सेवा बंद करणे. आता सध्या आपण सेवा कशा पद्धतीने करतोय, जसे आपले गुण सांगतील त्या पद्धतीने करतो. रजोगुण म्हटलं उठ पळायला सुरुवात कर, आपण पळायला सुरुवात करतो. तमोगुण म्हणतो बस झोपून राहा, काहीच करू नको, क्रोधित हो. गुण जसे सांगतील तसे आपण वागतोय, गुणांची सेवा करतोय. हे बंद केलं पाहिजे आणि साधूंची, भक्तांची आणि परात्पर इव्हेंच्युअली भगवंतांची सेवा करायची. स्वतःला स्वतःच्या मनाला, इंद्रियाला, बुद्धीला सवय लावली पाहिजे. यालाच योगाभ्यास म्हणतात. प्रभुपाद अजूनही प्रॅक्टिकली समजावून सांगतात तात्पर्यामध्ये. काय म्हणतात प्रभुपाद? तात्पर्य शिल प्रभुपादांद्वारे अधिकृत शास्त्रांमध्ये श्रवण, कीर्तन, स्मरण, पूजन, वंदन, व्यक्तिगत सेवा अर्थात आत्मनिवेदन आदी भक्तियोगाचे 9 प्रकार प्रतिपादित करण्यात आले आहेत, ज्याला आपण नवविधा भक्ती म्हणतो. आत्मनिवेदनचा अर्थ शिल प्रभुपाद इथे सांगतात व्यक्तिगत सेवा, पर्सनल सर्व्हिस. मनुष्य जेव्हा यापैकी 1, 2, 3 अथवा सर्व प्रकारांद्वारे भगवंतांची भक्तिमय सेवा करू लागतो, तेव्हा त्याला प्राकृतिक त्रिगुणांची सेवा करण्याची स्वाभाविकताच कोणतीही संधी नसते. व्यवस्थितपणे हे लक्षात घ्या, प्रभुपाद काय सांगायचा प्रयत्न करतात. बऱ्याचदा आपण या मुद्द्यावरती वादविवाद करतो. प्रभूजी तुम्ही एकटेच आहे सांगता सेवा करायला पाहिजे, सेवा करायला पाहिजे, सेवा करायला पाहिजे. प्रभुपादांनी ते सांगितलंय नवविधा भक्तीपैकी एक जरी केलं तरी चालते. येस, श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम, पादसेवनम, अर्चनम, साख्यम, दास्यम, आत्मनिवेदनम यापैकी 1 केलं तरी बास आहे. 2 केले तरी चालतील, 3 केले तरी चालतील, सगळे केले तरी चालतील, परंतु ते 24 तास प्रत्येक क्षण केलं पाहिजे. हे असे भांडणारे मला श्रवण म्हणजेच माझी सेवा आहे, कीर्तन जप म्हणजेच माझी सेवा आहे, कर ना. 24 तास तेच केलं पाहिजे. 2 तास आपण जप करतो आणि उरलेले 22 तास इंद्रियांची सेवा करतो, त्रिगुणांची सेवा करतो, हो की नाही? या त्रिगुणाच्या सेवेतून कसं बाहेर पडणार? त्याच्यासाठी भगवान कपिल देव ते सांगतात ज्ञान आणि वैराग्य असलं पाहिजे. ज्ञान वैराग्य प्रॅक्टिकली घालवायचं असेल तर आत्मनिवेदन हा जो भाग आहे नवविधा भक्तीमधला, तो अत्यंत महत्वाचा आहे. आत्मनिवेदनचा अर्थ असतो संपूर्ण सर्वस्व आपलं आत्म समर्पण करणे. काय पाडेल ते करायची माझी तयारी असली पाहिजे भगवंतांसाठी, याला म्हणतात आत्मनिवेदन. आपल्याला जप श्रवण सोपं वाटतं म्हणून आपण म्हणतो
प्रभुपादांनी सांगितलंय 9 पैकी एक पण एक जरी केलं तरी बस. बरोबर आहे. त्याच प्रभुपादांनी हे पण सांगितलेलं आहे की ते कंटिन्युअसली अप्रतिहता अखंड रीतीने केलं पाहिजे. तसं जमत असेल तर करा. तुम्ही पण हरिदास ठाकूरांसारखे होऊ शकता. नसेल तर सेवा हा मुख्य अंग आहे. आणि ऍक्च्युली या भौतिक जगामध्ये जरी तुम्ही हरिदास ठाकूरांप्रमाणे कंटिन्युअसली जप केला, श्रवण केलं, स्मरण केलं, तरी भगवत धामात जाऊन तुम्हाला सेवाच करायची. सेवा चुकलेली नाही. ती सेवा मिळावी म्हणून इथे कंटिन्युअसली जप करायचं, कंटिन्युअसली श्रवण करायचं. बऱ्याच जणांना पटत नाही म्हणण्यापेक्षा आपली इंद्रिय तृप्ती सोडायची नसते. बरेच जण मला येऊन म्हणतात, प्रभूजी प्रभुपादांनी फक्त जप करायला सांगितले, तुम्ही काय आम्हाला सांगाल? येस, करा, 24 तास करा. 2 तास जप करतो, नुसत्या जपाने चित्त शुद्ध होतंय म्हणून सांगितलं. येस, जपाने नुसतं चित्त शुद्ध होतो. जो अपराध रहित असला पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे ते निरंतर असली पाहिजे, अखंड अप्रतिहता असली पाहिजे. 2 तास चित्त शुद्ध करायचं, क्लिनिंग करायचं, आणि उरलेले 22 तास त्याच्यावरती परत घाण टाकायची. ऑफिसला जायचं, हे काम करायचं, ते काम करायचं, इथे खोटं बोलायचं, तिथे खोटं बोलायचं, याला फसवायचं, त्याला फसवायचं. हे सगळं कशासाठी करतो आपण? या भौतिक जगातून सुटायची इच्छाच नाहीये आपली, म्हणून करतो. मग त्या जपाला काय अर्थ आहे? रेशो चुकतो कुठंतरी आपला. बरोबर आहे ना? 2 तास क्लिनिंग करायचं आणि 22 तास घाण करायची. क्लिनिंग कधीच पुरणार नाही. 2 पावलं पुढे जायचं, 10 पावले मागे यायचं. आपण आपल्या ध्येयापर्यंत कधीच पोहोचणार नाही. आपलं बँक बॅलन्स कायम निगेटिव्ह मध्ये. बरोबर आहे की नाही? आणि काल आपण जशी चर्चा करत होतो, आपल्याला 2 तास पण जप करायची सवय नाहीये. 1.5 तासात संपवायचं असतं, फास्ट म्हणून. 2 रुपये डिपॉझिट केले आणि 10 रुपये काढून घेतले तर कायम आपण मायनस मध्येच असणार आहे. त्यामुळे एखाद्या प्रामाणिक गुरुच्या मार्गदर्शनाखाली सेवा करायला शिकलं पाहिजे. सेवा हेच जीवन आहे. आध्यात्मिक सेवेमध्ये पूर्णपणे संलग्न झाल्याविना भौतिक सेवा करण्याच्या आसक्तीतून मुक्त होणे शक्य नाही. बऱ्याचदा आपण काय करतो, जे भौतिक सेवा करत असतो आपण, आपल्या कुटुंबाची, आपल्या नातेवाईकांची, आपल्या समाजाची, मित्राची, या शरीराची, ते जबरदस्तीने सोडायचा प्रयत्न करत असतो. भगवंतांनी सांगितलेला मार्ग आहे जबरदस्तीने सोडण्यापेक्षा जबरदस्तीने माझी सेवा करा, हे आपोआप सुटेल. परम दृष्ट्वा निवर्तन्ते भगवंत म्हणतात 3ऱ्या अध्यायामध्ये, हो की नाही, भगवद्गीतेच्या. आणि अर्जुनाला ते हेही देखील म्हणतात की जबरदस्तीने कृत्रिमरित्या करून कोणाला आजपर्यंत काय मिळालंय? कृत्रिमरित्या करूच नका. आध्यात्मिक सेवा जेवढं आपण जास्त करायला लागतो तेवढं भौतिक सेवा आपोआप कमी होत जाते. एक दिवस आपोआप नष्ट होते, कारण तो आनंद यायला लागतो. आध्यात्मिक सेवेमध्ये पूर्णपणे संलग्न झाल्याविना भौतिक सेवा करण्याच्या आसक्तीतून मुक्त होणे शक्य नाही. म्हणून भक्त नसलेले लोक रुग्णालय सुरू करणे म्हणजे हॉस्पिटल काढणे, दान धर्मावर आधारित संस्था चालवणे इत्यादी तथाकथित मानवतावादी व परोपकारी कार्य करण्यात रस घेतात. You need a bookmark, Sana. मला असं ठेवायला लागतं, कुठेपर्यंत आलंय वाच. आता हे श्रील प्रभुपादांचं वाक्य आहे बरं का. बऱ्याच जणांना वाटतं की मी मुंबईचे जे भक्त आहेत, मुंबईचं जे मंदिर आहे
तिथले जे वरिष्ठ भक्त आहेत, संन्यासी आहेत, त्यांच्या विरुद्ध बोलते. मी नाही बोलत, प्रभुपाद सारखे बोलतात. हे हॉस्पिटल उघडू नका हे प्रभुपादांनी इतक्या ठिकाणी लिहिलेलं आहे, तुम्हाला आश्चर्य वाटेल. आता हे वाक्य मी वाचलं आता, ते आहे तसं आहे. म्हणून भक्त नसलेले लोक रुग्णालय सुरू करणे, दान धर्मावर आधारित संस्था चालवणे इत्यादी तथाकथित मानवतावादी किंवा परोपकारी कार्य करण्यामध्ये रस घेतात. आपल्यापैकी काही भक्त प्रभुपादांच्या पासून इतके दूर गेलेले आहेत ऑलरेडी, त्यांना ही वाक्य कितीही सांगा तरी ते तुम्हाला उलट सांगणार. परंतु प्रभूजी, भक्तिवेदांत हॉस्पिटलमध्ये तर भक्तांची सेवा केली जाते ना, भक्तांसाठी उघडलंय ना. अरे या जगामध्ये हॉस्पिटल काही कमी आहेत का? आणि पैसे घेत नाहीत का भक्तिवेदांत हॉस्पिटलमध्ये? फ्रीमध्ये करतात सेवा. तुम्ही जरी नाही हॉस्पिटल उघडले, प्रभुपादांचं वाक्य आहे हे देखील, तुम्ही हॉस्पिटल जरी नाही उघडले तरी हजारो संस्था आहेत हॉस्पिटल उघडायला, हे कधीच थांबणार नाही. तुमचं काम आहे या जीवाला भवरोगातून मुक्त करणे, त्याला हे ज्ञान देणे. साधूचं काम हे असतं. हॉस्पिटल उघडणे, कॅन्सर सेवा संस्था निर्माण करणे, कॅन्सर रिसर्च साठी पैसे खर्च करणे, रक्तदान नेत्रदान शिबिर आयोजित करणे, थंडीमध्ये ब्लँकेट्स वाटप करणे, हे साधूचं काम नसतं. हे मंडेन. मंडेनला काय म्हणतात मराठीमध्ये? भौतिकवादी कामं असतात ही सगळी. आता एखादा म्हणेल की प्रभूजी इतकं पण क्रूर होऊन कसं चालेल, एखाद्याला मदत हवी तर केली नसली पाहिजे. केली पाहिजे. प्रभुपादांचं म्हणणं असं नाही आहे की तुम्ही क्रूर दृष्ट व्हा, परंतु सर्वश्रेष्ठ मदत आहे त्याला या भवबंधनातून मुक्त करणे. या ठीक आहे, त्याला प्रसाद द्या, त्याच्या राहण्याची व्यवस्था करा, परंतु तेच करून प्रसिद्धी मिळवत बसू नका. अशा बऱ्याच संस्था आहेत. सत्यसाईबाबाचे सगळी संस्था अख्खे हेच काम करते. हृदय हॉस्पिटल, सर्जरी आणि कॅन्सर हॉस्पिटल आणि हे. आपल्याला करायची याची काही गरज नाही. दान धर्मावर आधारित संस्था चालवणे, प्रत्येक ऍडव्हर्टाइजमेंट दान करा, दान करा, दान करा, तुमच्या दानाने इतक्या लोकांना आम्ही अन्नदान करतो, दान करा. अरे तुमचं कामच नाहीये अन्नदान करणे, तुमचं काम आहे ज्ञान रसातळापर्यंत पोहोचवणे. प्रभुपादांची संस्था ही नाहीच आहे दान धर्म करण्यासाठी, सुकृती मिळवण्यासाठी, पुण्य मिळवण्यासाठी. आय डोंट नो, मला तर वाटत नाही सुकृती पुण्य मिळवण्यासाठी करतात. हे सगळी प्रसिद्धी मिळवण्यासाठी चालू आहे. काही लोक त्यातून प्रसिद्धी मिळवतात, काही लोक त्यातलाच पैसा गायब करून आपलं आयुष्य चालवतात. धर्माच्या नावाखाली, अध्यात्माच्या नावाखाली हा सगळा ढोंगीपणा कलियुगामध्ये वाढत जाणार, सगळीकडे चालू. कोणी तुम्हाला विचारलं तर तुम्हाला तुम्ही हा तात्पर्य काढून दाखवा. आणि नुसतं तुम्ही हॉस्पिटल सर्च केला वेदाबेस मध्ये तरी हजारो प्रभुपादांची सगळी वाक्य येतील तुम्हाला. हॉस्पिटल काढू नका. प्रभुपाद म्हणतात, मला माझे मित्र येऊन सारखे म्हणायचे आता जरा समाजासाठी पण चांगलं काम करा, एखादं हॉस्पिटल वगैरे काढा. प्रभुपाद म्हणतात माझं कामच नाहीये ते. बऱ्याच संस्था आहेत हॉस्पिटल काढणार. भक्तांसाठी काढलंय प्रभूजी हॉस्पिटल. भक्त काय नॉर्मल हॉस्पिटलमध्ये भक्त जाऊ शकत नाही. मृत्यू समयी त्यांना चॅन्टिंग जप वगैरे केला जातो. नॉर्मल हॉस्पिटलमध्ये देखील तुम्ही करू शकता. मला तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, प्रभुपाद याच कल्पनेच्या विरुद्ध होते की मृत्यू समयी तुम्ही हॉस्पिटलमध्ये असणे हे चुकीचं आहे. 1760 ट्यूब्स, ऑक्सिजन मास्क, सलाईन हे सगळं लावून अजून हे आयुष्य वाढवण्यामध्ये अर्थ काय आहे? प्रभुपादांनी आपल्या शिष्यांना स्ट्रिक्टली वॉर्निंग दिलेली,
मला हॉस्पिटलमध्ये अजिबात घेऊन जायचं नाही, जे काय व्हायचं ते होऊ दे. आणि म्हणून स्टॉन्च होते एकदम शेवटच्या क्षणापर्यंत. प्रभुपाद भागवतम त्यांच्या तोंडात होत, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत. मृत्यूचं भय कसं जाणार तो, जर तुम्ही इतके दृढ निश्चय नाही झाला तर भगवंतांच्या सेवेमध्ये. गुडनेस, कृपया फेल टू मर्ज द कॉल. ज्या व्यक्तीशी आपण बोलत आहात सॉरी, माफ करा. हे थोडस आपण शिल प्रभुपादांचे जे स्वतःला सच्चे अनुयायी मानतात त्यांनी हे थोडस सिरियसली घेतलं पाहिजे. कारण ठीक आहे, जे प्रभुपादांनी सांगितलेल्या मार्गापासून आपण थोडस विचलित होत जातो, बाह्य स्वरूपामध्ये ती आपल्याला सुकृतीच वाटते, परंतु अशा सुकृतीने आपण खऱ्या वास्तविक भक्ती मार्गापासून खूप दूर जातो, प्रॅक्टिकल भक्ती मार्गापासून खूप दूर जातो. आणि आता ते आपण अगदी क्लिअरली पाहतोय. याचं साधं उदाहरण मी तुम्हाला देतो. प्रभुपादांच्या काळामध्ये जवळजवळ सगळे जे प्रभुपादांच्याकडे यायचे, म्हणायचे मला दीक्षा द्या, मला भक्त व्हायचंय, 1, 2, 3, 6 महिन्यामध्ये तो प्रभुपादांच्या सोबत 24 तास सेवेमध्ये असायचा. आणि आज आपण त्याला वॉटर डाऊन करून त्या दुधामध्ये पाणी मिक्स करून 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 इतकं पातळ करून टाकलंय की 2 वर्ष झाली, 8 वर्ष झाली, 10 वर्ष झाली, आपली काय भौतिक आसक्ती सुटत नाही, कौटुंबिक आसक्ती सुटत नाही, आपण काय भक्तिमय सेवेमध्ये येत नाही. का? कारण आपल्याला गुरुच असे भेटलेत जे सांगतात की आहे ते करत राहा, दान धर्म करा. हे दान धर्म करण्याच्या विरोधात नव्हते शिल प्रभुपाद, परंतु आपलं खरं कर्तव्य काय आहे, हे मनुष्य जीवन का मिळालेलं आहे आणि हे भवबंधन काय आहे, हे भगवद्गीतेच्या आधारावरती आपल्याला कळाल्यानंतर याच्यामध्येच अडकून राहण्यामध्ये काय अर्थ आहे हे समजलं पाहिजे. त्यामुळे प्रभुपादांची ही जी वाक्य आहेत, हरे कृष्ण, फोनवरती जे आहेत माफ करा बरं का. एका प्रभूजींचा फोन आला, मी तो उचलला आणि मर्ज करायलाच विसरलो, सो सॉरी. विशेष करून श्रीमद भागवतम मध्ये आणि चैतन्य चरितामृतामध्ये प्रभुपाद अशा प्रकारचे वाक्य लिहितात जे आपल्याला सतर्क बनवतात चुकीच्या भक्ती मार्गावरती जाण्यापासून. आपल्या आचार्यांनी सांगितलंय हॉस्पिटल उघडू नका, उघडू नका. नाही, परंतु प्रभूजी मला वाटतंय, अरे तुमचं परंतु ठेवा तुमच्याकडे. आपल्या आचार्यांनी सांगितलंय हॉस्पिटल उघडू नका, तुम्ही उघडू नका, बस. तुम्ही मानताय ना त्यांना आचार्य म्हणून, हो की नाही? गुरुला काहीतरी महत्व आहे की नाही, आचार्याला काहीतरी महत्व आहे की नाही. मी माझं किंतु परंतु करत बसलो तर ही ज्ञानाची परंपरा कधीच मोडून जाईल. सेवा केली पाहिजे, परंतु ती कशा प्रकारची सेवा असते हे पण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून भक्त नसलेले लोक रुग्णालय सुरू करणे, दान धर्मावर आधारित संस्था चालवणे इत्यादी तथाकथित मानवतावादी व परोपकारी कार्य करण्यात रस घेतात. ही सर्व कार्ये निस्संदेह चांगलीच आहेत, कारण ती पुण्यकर्मे आहेत आणि कर्त्याला त्याचे फळ म्हणून या जीवनामध्ये अथवा पुढील जीवनामध्ये इंद्रिय तृप्ती करण्याची काही प्रमाणात संधी मिळू शकते. तथापि भक्तिमय सेवा ही इंद्रिय भोगाच्या कक्षेच्या पलीकडे आहे. भक्तिपूर्ण सेवा हे पूर्णतः आध्यात्मिक कार्य आहे. आध्यात्मिक कार्य करण्यात मग्न झाल्यानंतर मनुष्याला इंद्रिय भोग करण्याची स्वाभाविकताच कोणतीही संधी मिळत नाही. या इंद्रियांना सुखी ठेवण्यासाठी आपण कुठलंच कार्य केलं नसलं पाहिजे. खायचं प्यायचं नाही का प्रभूजी? भगवंतांची सेवा असेल तर ते देखील सोडलं पाहिजे.
कारण भगवद्गीतेचा पायाच हा आहे, मी शरीर नाहीच आहे, मग शरीरासाठी काम करून मला मिळणार काय? मग खायचं प्यायचं नाही का? शरीराला निरोगी स्वस्थ ठेवायचं नाही का? यस, ठेवायचं, परंतु त्यामागे देखील कारण हेच असलं पाहिजे की मला प्रभुपादांची, भगवंतांची सेवा करायची, म्हणून त्यासाठी हे शरीर गरजेचं आहे, बस. भक्तिपूर्ण सेवा हे पूर्णतः आध्यात्मिक कार्य आहे. आध्यात्मिक कार्य करण्यात मग्न झाल्यानंतर मनुष्याला इंद्रिय भोग करण्याची स्वाभाविकताच कोणतीही संधी मिळत नाही. कृष्ण भावनामय कार्य ही अंधपणे नव्हे तर ज्ञान आणि वैराग्याच्या परिपूर्ण जाणीवेनेच केली जातात. अंधेपणाने करून काही उपयोग नाहीये. एक आंधळा दुसऱ्या आंधळ्याचं मार्गदर्शन करतोय, तर दोघे मिळून कुठे जाऊन पडणार? खड्ड्यात जाऊन पडणार. आणखीन काय होणार? ज्ञानामध्ये स्थित असलं पाहिजे. ज्ञान कुठून मिळणार? भगवद्गीतेतून, श्रीमद भागवतामधून मिळणार. हे रोजचं नित्य नियमाने श्रवण करणे, समजावून घेणे गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये प्रगती होते की नाही हे एकाच गोष्टीने कळतं, आपली वैराग्य, आपली विरक्ती किती वाढत चाललेली आहे. ज्ञान आणि वैराग्य. कृष्ण भावनामय कार्य ही अंधपणे नव्हे तर ज्ञान आणि वैराग्याच्या पूर्णपणे जाणीवेनेच केली जातात. अशा प्रकारचा योगाभ्यास ज्यामध्ये मन भक्तिमय होऊन भगवंतांच्या ठाई नित्य स्थिर राहते, याच जीवनात मुक्ती प्राप्त होण्यास कारणीभूत होते. याच जीवनात. पुढच्या जन्माचं नावच घ्यायचं नाही, लक्षात घ्या. जो कोणी शिल प्रभुपादांच्या आश्रयाखाली येतो त्याने चुकून पण परंतु पुढच्या जन्मात म्हणायचं नाही. ज्यांना प्रभुपाद समजले नाही तेच म्हणत असतात सारखं पुढच्या जन्मात, पुढच्या जन्मात, याच जन्मात. भक्तियुक्त कार्य करणारा मनुष्य पुरुषोत्तम भगवंतांच्या प्रत्यक्ष संपर्कात येतो, फेस टू फेस. म्हणूनच श्री चैतन्य महाप्रभूंनी साक्षात्कारी भक्तांकडून भगवत लीलांचे श्रवण करण्याच्या प्रक्रियेस शिफारस केलेली आहे. कोणाकडून पण ऐकू नका. सनातन गोस्वामी देखील सांगतात, अवैष्णव मुखोद्गीर्णम पूतम हरिकथामृतम. साक्षात्कारी भक्ताकडून भगवत लीलांचे श्रवण करण्याच्या प्रक्रियेला शिफारस केलेली आहे. असे श्रवण करताना श्रोत म्हणजे श्रवण करणारा या जगातील कोणत्या श्रेणीचा आहे हे महत्वाचे नाही. मनुष्याने आत्मसाक्षात्कारी पुरुषाकडून जर नम्रतेने आणि शरणागत भावनेने भगवत कथा श्रवण केल्या तर तो इतर कोणत्याही प्रक्रियेद्वारे अजिंक्य असणाऱ्या परमपुरुष भगवंतांवर विजय मिळवू शकतो. विजय मिळवू शकतो याचा अर्थ असं नाही मी भगवान झालो, त्यांचं प्रेम प्राप्त करू शकतो, जे आपल्याला पदोपदी अतिशय कठीण वाटतं. विजय मिळवणे म्हणजे ते प्रेम, भगवत भक्ती, भगवंतांची सेवा प्राप्त करणे. ते शक्य होतं. कधी शक्य होतं? जेव्हा आपण एखाद्या आत्मसाक्षात्कारी व्यक्तीकडून भगवत कथांचं लीला श्रवण करतो, म्हणजेच भगवद्गीता आणि भागवतमचं श्रवण करतो. आणि प्रभुपादांच्या इतका आत्मसाक्षात्कारी कोणीच नाहीये, लक्षात घ्या. त्यामुळे त्यांना आपण जास्त महत्व दिलं पाहिजे. त्यांचं वाचन श्रवण सिरियसली केलं पाहिजे. त्यांच्या आश्रयाखाली राहिलं पाहिजे. भक्तांशी सत्संग करणे अथवा त्यांच्याकडून श्रवण करणे हा आत्मसाक्षात्कार प्राप्तीचा सर्वाधिक महत्वपूर्ण घटक आहे. श्रवण करणे आणि संग करणे दोन्ही. श्रवणाचं ऑफकोर्स बऱ्याच जणांना वाटतं की रोजचे 3 तास श्रवण करणे, शिल प्रभुपादांनी सांगितले, ही पण एक सेवा आहे. यस, सेवा आहे. नित्यम भागवत सेवया म्हणजे भागवतमचं नित्य नियमाने वाचन करणे, श्रवण करणे. परंतु जे काही वाचतो, जे काही श्रवण करतो ते कृतीत पण आणलं पाहिजे.
आणि ते अशा शुद्ध भक्तांच्या संघामध्येच शक्य होतं. जसं शुद्ध भक्तांच्या संघामध्ये ज्ञान देखील प्युअर अनअडल्टरेटेड भेसळमुक्त मिळतं आपल्याला, तसंच याच भक्तांच्या संघामध्ये शुद्ध सेवा देखील करायला मिळते. तुम्ही म्हणाल शुद्ध सेवा हा काय प्रकार असतो? येस, शुद्ध सेवा हा प्रकार असतो. कारण विशेष करून भारतामध्ये हे जे अध्यात्म आहे हे भावनिकतेच्या स्तरावरती आहे, आणि भावनिकतेच्या स्तरावरती कुठल्याही सेवेला आपण भक्तिमय सेवा समजून बसतो. जसे की मगाशी प्रभुपादांनी उदाहरण दिलं, हॉस्पिटल काढणे, नॉट भक्तिमय सेवा. नेत्रदान करणे, रक्तदान करणे भक्तिमय सेवा नाहीये. तुम्ही तुमचं शरीर अगदी जर्जरीत झालेलं असेल, डोळ्याला काही दिसत नसेल तरी तुमच्या खांद्याला धरून हलवून जाग करणे, या भौतिक जगामध्ये मला राहायचं नाहीये, तुला राहायचं नाहीये, ही इंद्रिय तृप्तीची इच्छा सोडून दे, भगवंतांचं स्मरण करायला सुरुवात कर, हे रसातळापर्यंत जाऊन अगदी कळकळीने सांगणे, हीच भगवंतांची खरी सेवा आहे या भौतिक जगामध्ये. यस, त्याच्यासाठी लागणारं आपण थोड्याफार प्रमाणामध्ये प्रसाद, अन्नदान वगैरे करू शकतो, परंतु त्यालाच महत्व द्यायचं नाही. त्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल, हे फूड फॉर लाईफ, अक्षय पात्र, हे पण सगळे अनधिकृत आहेत. प्रभुपादांनी कधीच यांना मान्यता दिली नाही. काही लोक हे करणारे काही लोक म्हणतात, प्रभुपादांनी सांगितलंय 5 किलोमीटरच्या अंतरामध्ये कुणी पण उपाशी राहायला नसला पाहिजे. येस, का? त्याला भक्त बनवण्यासाठी. नुसतंच अन्न वितरण करायचं नाही आपल्याला, त्याला भक्त बनवण्यासाठी. आणि असं जाऊन जाऊन द्या म्हणून सांगितलेलं नाही आहे प्रभुपादांनी कधी. ते 5 किलोमीटर मधले येतील, मंदिरात येतील, भगवंतांचं दर्शन घेतील, 4 शब्द भगवद्गीतेतले ऐकतील, मग त्यांना प्रसाद पण सोबत सोबत तुम्ही द्या. प्रसादाला नाही म्हणायचं नाहीये, नाही म्हणायचं नाहीये. हे एका बाजूला आपण हे म्हणतो, लाखो करोडो लोकांना आम्ही अन्नदान करतो, प्रभुपादांनी सांगितलं एवढं कोणीही विदाऊट अन्न गेला नसला पाहिजे, आणि राधाष्टमी, जन्माष्टमी, बलराम जयंतीच्या दिवशी कुपन शिवाय आपण आलेल्या लोकांना प्रसाद देत नाही. हा दुजा भाव आहे. हे कसं समजावून घ्यायचं? बिझनेस करतोय आपण, अन्नदानाच्या नावाखाली दान मागायचं शेठजी लोकांकडून, मात्र इथे रविवारी संडे प्रोग्रामला आलेल्यांना देखील कुपन शिवाय प्रसाद द्यायचं नाही. हे खूप चुकीचं आहे. आणि मग बाहेर जाऊन गरिबांना प्रसाद द्यायचा आणि मग त्याचे व्हिडिओ करून टाकायचे, मी किती प्रसाद वितरण केलं. हा काय मूर्खपण आहे. भाव शुद्ध असले पाहिजे. आणि भाव शुद्ध असण्यासाठी खरी सेवा काय आहे हे पहिल्यांदा कळायला पाहिजे. खऱ्या सेवेमध्ये स्थित राहायला पाहिजे, हो की नाही? हरे कृष्ण. इथे इंट्रोडक्शन संपतं भगवंतांचं, कपिल देवांचं, आणि देवहूतीचे परिप्रश्न येणं सुरू होतात. प्रश्न पण महत्वाचे असतात, उद्या वाचूया. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्णा, दंडवत प्रणाम प्रभूजी. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. प्रभूजी, तुम्ही म्हटलं की या भौतिक जगातल्या गोष्टी सापेक्ष, तर ते उदाहरणा सोबत कसं समजून घेताय? सापेक्ष किंवा रिलेटिव्ह, तुम्हाला जर थोडस तुम्ही सायन्स शाळेमध्ये शिकतो आपण की या जगातलं प्रत्येक गोष्ट ही रिलेटिव्ह असते. आईन्स्टाईन म्हणतात थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी, ऐकलं असेल तुम्ही कधी? थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी. या भौतिक जगामध्ये प्रत्येक गोष्ट समजावून सांगायला दुसऱ्या कुठल्याच गोष्टीचा आधार घेऊन सांगावं लागतं. फॉर एक्झाम्पल, प्रकाश तुम्ही कसं समजावून सांगणार? हे समजावून सांगताना काळोख काय आहे हे समजावून सांगावं लागतं.
शाळेमध्ये आपल्याला जनरली उदाहरण दिलं जातं, जेव्हा आपण रेल्वेतून जातो, ट्रेन मधून तुम्ही कधी प्रवास केला असाल, तर बाजूची ट्रेन निघाली, आपली थांबलेलीच असते, बाजूची ट्रेन निघाली की आपल्याला असा भास होतो की आपली पण दुसऱ्या दिशेने चाललेली आहे. याला रिलेटिव्हिटी म्हणतात. किंवा आपण जेव्हा ट्रेन मधून जात असतो तेव्हा बाहेरची झाडं आहे तिथेच असतात, परंतु ती आपल्याला झाडं पण पळताना दिसतात. याला रिलेटिव्हिटी म्हणतात. तुमची गती जी आहे, समजा तुम्ही एक 100 किलोमीटरच्या स्पीडने जाताय, हे कोण ठरवतं? तुमच्या आजूबाजूचे सगळे 0 स्पीड मध्ये आहेत, म्हणून तुमची गती 100च्या स्पीडला आहे. तुमच्या बाजूचा जर 80च्या स्पीडने असेल तर तुमचा स्पीड ऍक्च्युली 20चा असतो. हे सायन्स आहे आणि हे सायन्सनं पण मान्य केलेलं आहे. आणि या जगातली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक कल्पना ही अशा प्रकारे समजावून सांगावी लागते. या जगातले प्रत्येक सुख हे कुठल्या तरी गोष्टीवर, कुठल्या तरी व्यक्तीवर, कुठल्या तरी कल्पनेवर आधारित असतं. दुःख देखील तसंच कुठल्या तरी गोष्टीवर, कल्पनेवर आधारित असतं. विदाऊट कारण या जगातलं काहीही समजावून सांगता येत नाही. बघा तुम्ही कुठेही तुम्ही गेला, काही सांगितलं तर लगेच पहिला प्रश्न येतो, कशामुळे झालं, हे कुठून आलं. घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये जाता जाता आपल्याला एखादं फुल दिसलं, हे कुठून आलं. मग एखादा व्यक्ती म्हणतो सो अँड सो माताजींनी आणलं. कुठून आणलं? बागेतून आणलं. बाग कुठून आली? यांनी लावली. बागेत हे गुलाबाचं झाड कुणी लावलं? यांनी आणून लावलं. गुलाबाचं झाड वाढलं कसं? त्याला पाणी घातलं, त्याला खत घातलं. या जगातली एकही गोष्ट अशी नाही ज्याला कारण आपल्याला शोधता येत नाही, किंवा दुसऱ्या शब्दामध्ये कारण असावंच लागतं, त्याच्याशिवाय ती गोष्ट अस्तित्वाचच नसते. आणि म्हणून या जगातलं सुख किंवा आनंद ज्याला आपण म्हणतो ते देखील कारणाशिवाय नाही मिळत आपल्याला. आणि हे कुठेतरी आपल्याला पण माहिती आहे, म्हणून रात्रंदिवस आपण कुत्र्या मांजरासारखं काम करत असतो. आपल्याला माहिती आहे काम केल्याशिवाय सुख मिळणार नाही. परंतु भगवंत कोण आहेत, भगवंत कसे आहेत, भगवंतांचे भाव असेच का आहेत, भगवंतांच्या सानिध्यात आनंद असाच का मिळतो, याला काही कारण नाही. याच्या मागे जर तुम्ही कारण शोधायला गेला, कारण कारण शोधायची आपल्याला सवय लागते या भौतिक जगामध्ये. कारण आणि परिणाम, त्याला कॉज अँड इफेक्ट सायन्स मध्ये म्हटलं जातं. कॉज अँड इफेक्ट, कारण शोधायची आणि त्या कारणाचा परिणाम काय आहे हे शोधून काढायची आपल्याला सवय लागलेली आहे या भौतिक जगामध्ये. यालाच इम्पिरिकल मेथड म्हणतात सायन्स मध्ये, प्रयोग करून पाहणे, हो की नाही. आणि म्हणून या जगातलं सगळे काही रिलेटिव्ह आहे, सापेक्ष आहे. दात दुखतो म्हणजे त्याच्या मागे कारण असलंच पाहिजे, रिलेटिव्ह आहे. तसंच सुख देखील रिलेटिव्ह आहे, ऍब्सोल्यूट नाही. म्हणजे काय, आता या उदाहरणामध्ये जर बघायला गेलं तर तुमचा दात दुखतो हे ऍक्च्युली तुमच्यासाठी सुख नाहीये, दुःख आहे, बरोबर की नाही. परंतु दुसऱ्या एका व्यक्तीसाठी, तुमच्या शेजारी जर तुमच्यावरती द्वेष करत असेल त्याच्यासाठी ते सुखाचं कारण आहे. किंवा जो डेंटिस्ट साठी लाखो रुपये खर्च करून डेंटिस्ट झालाय, दाताचा डॉक्टर झालाय, त्याच्यासाठी हे सुखाचं 100% सुखाचं कारण असतं. येस, सगळ्यांची दाते किडली पाहिजेत, त्याच्याशिवाय मला सुख मिळणार नाही. परंतु आध्यात्मिक जगामध्ये, भगवंतांच्या जगामध्ये, भगवंतांच्या सानिध्यात हे असं कारण परिणाम काही नसतंच. म्हणून भगवंतांना म्हटलं जातं सर्व कारणांचे कारण. हे कारण शोधत 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 तुम्ही असंच गेला, हे कशामुळे, हे कशामुळे, हे कशामुळे, हे कशामुळे, शेवटी जाऊन भगवंतांच्या इथे थांबावं लागतं आपल्याला. आणि तिथून पुढे कारण आपल्याला शोधता येत नाही, कारण ते सर्व कारणांचे कारण आहे. तसंच आध्यात्मिक जगातला आनंद देखील हा विनाकारण आहे. मला त्याच्यावरती आपण बंधन ठेवलं की हे केल्याशिवाय सुख मिळणार नाही, किंवा हे केलं तर दुःख मिळेल, हे भौतिक जगामध्ये. याचा अर्थ असतो तो माणूस स्वार्थी आहे. भगवंतांची सेवा ही निरपेक्षपणाने करायची असते. मला काही नकोच आहे त्यामध्ये,
काहीच नको आहे, थोडस 1% नो, 0 अजिबात नाही. मग हे लवकर पटत नाही आपल्या डोक्याला, कारण या जगामध्ये आपल्याला सवय असते कारणाशिवाय दुसरं काही करायचं नाही. परंतु ही अशी परिस्थिती माझ्या समोर आली आहे जिथे मला भगवंतांची सेवा ती पण अखंडपणे करायची आहे, न थांबता, आणि ती पण कुठल्याही कारणाशिवाय, कुठल्याही अपेक्षेशिवाय लवकर डोक्यामध्ये शिरत नाही. ऍक्च्युली काय भानगड आहे, माय गुडनेस. याला म्हणतात सापेक्ष आणि ऍब्सोल्यूट, रिलेटिव्ह आणि ऍब्सोल्यूट. दुर्दैवाने मराठीमध्ये ऍब्सोल्यूटला शब्द वापरला सगळीकडे परम म्हणून, परम सत्य. परंतु प्रभुपादांनी हा शब्द शोधून काढण्यामागे प्रभुपादांचा खूप मोठा उद्देश होता. ऍब्सोल्यूट ट्रुथ. भगवंत हे ऍब्सोल्यूट ट्रुथ आहेत, म्हणजे असं सत्य आहे जे सिद्ध करायला कशाचीही गरज लागत नाही. आणि हे समजायला खूप अवघड जातं, कारण आपल्या डोक्यामध्ये अशी कल्पनाच आजपर्यंत कुणी घातलेली नाहीये. कारण या जगामधलं प्रत्येक सत्याला कारण लागतं, कारण मीमांसा करावी लागते, शोधून काढावं लागतं. शास्त्रज्ञ लोक म्हणून तर लागलेत लॅबमध्ये काटकुट करत, कारण त्यांना वाटतं की एक दिवस मी सगळं शोधून काढणार. शक्य नाही. त्यामुळे हे शास्त्रीय दृष्टिकोनातून आपण जे ज्ञान घेतलेलं आहे, शिक्षण पद्धतीतून आपण जे गेलेलं आहे, हे पहिल्यांदा खोडून टाकलं पाहिजे, पूर्णपणे खोडून टाकायचं. त्याच्याशिवाय भगवंत कळत नाही. हे बऱ्याच लोकांना कळत नाही ऍक्च्युली. ठीक आहे, प्रभुपाद देखील, आपण देखील थोडस सायंटिफिकली समजावून सांगायचा प्रयत्न करतो. ते कशासाठी? तुम्हाला नास्तिकचं आस्तिक बनवण्यासाठी, बस. परंतु आस्तिक एकदा बनल्यानंतर भगवंत लगेच दिसत नाहीत. ते भगवंत दिसायचे असतील तर ते ज्ञान आणि ती ज्ञान घेण्याची पद्धती जी आपली आहे, ही सायंटिफिक पद्धती, ती पूर्णपणे मोडून दुमडून जाळून टाकली पाहिजे आणि भावनेच्या स्तरावर आलं पाहिजे. मग आपल्याला भगवंत कळतात. व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी 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 इम्पॉर्टंट. म्हणूनच त्यांना ऍब्सोल्यूट ट्रूथ म्हटलं जातं. तुमच्यापैकी पीएचडी कुणी केलेलं आहे? सायन्स मध्ये जे पीएचडी करतात, मला कधी कधी हे आश्चर्य वाटतं ऍक्च्युली. मी परवा सांगत होतो की नाही, व्हॉट इज दॅट अगर, दोरी आहे का? सॉरी. मी अमेरिकेमध्ये आमच्या सत्संगमध्ये 3 पीएचडी वाले होते. त्यातले एक तर डबल पीएचडी वाले होते, आणि सगळे वैद्यकीय क्षेत्रात, सायंटिफिक क्षेत्रात पीएचडी केलेले होते. पण मज्जा बघा, तुम्हाला माहिती की नाही माहिती नाही, पीएचडीच्या लेवलला जाईपर्यंत जे शिक्षण आपल्याला दिलं जातं शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, तेव्हा आपल्याला ठामपणे सांगितलं जातं की हेच सत्य आहे. हे अणु, रेणू, ऊर्जा, E=mc², फिजिक्स, मॅथमॅटिक्स, रसायनशास्त्र, याच्यावरती तुम्ही आक्षेप घ्यायचा नाही. हे सत्य आहे, आम्ही हे प्रूव्ह करून दाखवू शकतो. प्रयोगशाळेत तुम्हाला नेऊन दाखवलं जातं, याच्यामध्ये हे मिक्स करा म्हणजे हेच सत्य आहे. आणि हे सगळं करून जेव्हा माणूस पीएचडीला ऍडमिशन घेतो, पहिल्या दिवशी त्याला सांगितलं जातं कुठल्याही गोष्टीला सत्य मानायचं नाही, आपल्याला इथे रिसर्च करायचंय. जेव्हा तुम्ही हे असत्य आहे मान्य करता, तेव्हा तुम्ही चांगला रिसर्च करू शकता. ही सायंटिफिक पद्धती आहे. आणि या सायंटिफिक पद्धत ही एवढी बोगस सायंटिफिक पद्धती आहे, परंतु या सायंटिफिक पद्धतीवरती आपला विश्वास एवढा आहे, माय गुडनेस, एवढा विश्वास आहे आपला. आणि म्हणून आईन्स्टाईननी स्वतः सांगून गेले की ही कंप्लीट दुनिया जी आहे, भौतिक दुनिया, ही रिलेटिव्ह आहे. रिलेटिव्ह म्हणजे सापेक्ष, एकमेकांवर आधारित आहे. असा एकही गोष्ट, एकही वस्तू, एकही कल्पना, एकही तत्वज्ञान या भौतिक जगामध्ये नाही जे दुसऱ्यावर अवलंबून नाही. आणि म्हणून ते आपल्याला पूर्ण सुख देऊ शकत नाही, पूर्ण आनंद देऊ शकत नाही. आणि तुम्हाला पूर्ण सुख, पूर्ण आनंद हवा असेल तर अशीच वस्तू शोधावी लागेल जे दुसऱ्यावर अवलंबून नाही, जे ऍब्सोल्यूट आहे, जे समजावून सांगायला दुसऱ्या कशाचा आधार घ्यावा लागत नाही. त्यांना भगवान म्हटलं जातं.
होपफुली तुमच्या लक्षात आलं असेल, कारण हे समजावून सांगणंच कठीण आहे. हरे कृष्ण. Hare Krishna. Thank you, Prabhuji. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. हरे कृष्ण. दंडवत. हरे कृष्ण प्रभुजी.